हॅलो एव्हरीवन, मी समृद्धी. वेलकम बॅक अगेन टू माय चॅनल. तुमचं समृद्धी वाईब्समध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्लॉग खूप मजेदार होणार आहे, कारण आजच्या व्लॉगमध्ये मी कोकोची स्टोरी म्हणजेच की माझा पेट त्याची स्टोरी सांगणार आहे. माझे तसे 2, 3, 4 पेट्स आहेत. 4 पेट्स आहे. एक आहे कोको, दुसरी आहे कुकी, थर्ड आहे मिट्टू आणि फोर्थ माझा डॉग टफी. सो आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे, कारण मी जसं की नेक्स्ट आधीच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी माझे कोको जो आहे तो असा मी त्याला विकत घेतला नाही आहे. तर मग तो कसा आला, काय आला, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. सो कोको कसा आला, काय मस्ती करतो, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. सो आता मी काय सांगणार आहे, काय बोलते मी. मग कोको ॲक्च्युली ना, जेव्हा आमच्या घराची पेंटिंग चालू होती ना, मग त्यावेळेस काय झालं, आमचे जे पेंटर काका जे आहेत ना आमचे, ते वरती पेंटिंग करत होते आणि पेंटिंग करता करता त्यांना कोको दिसला. सो कोको दिसला आणि तो वायरवर बसलेला ना, मग तो कोको दिसला त्यांना. आणि मग त्याच्यानंतर ना मग त्यांनी त्याला शिट्टी मारली. तो आला त्यांच्याकडं, आला ते घाबरले. मग माझे मोठे पप्पा पण होते वरती त्यावेळेस. मग माझ्या पप्पांनी माझी शूटिंग वगैरे काढली. मग बघितलं तेवढंच कोको त्यांच्याकडे येऊन बसला. सगळे घाबरले, सगळे शॉक झाले. काय बाबा, काय आहे नाही का, काय आलाय माझ्याकडं हा. मग आम्हाला माहिती नव्हतं तो एक कोकाटेल बर्ड आहे म्हणून. मग सो काय केलं, त्याला असं पकडलं आणि त्याला आमच्याकडं ना खूप इंजरी आहे. मग त्याला त्या केजमध्ये टाकलं, केज म्हणजे पिंजरा, त्याच्यामध्ये टाकलं त्याला. सो त्याच्यामध्ये टाकलं. त्याच्यानंतर 2-3 वेळेसाठी ना तो शांत होता. आणि नंतर जेव्हा माझी मम्मी इथं बसलेली, सो मी मम्मीला दाखवायला आला, मम्मी हे बघ ना एक बर्ड आणलं. मग आम्ही त्याला धरलं. मग माझे काका पप्पा यांना सगळ्यांना फोन करून सांगितलं, असं असं आलं आहे नाही का, आता आले म्हणलं सांगणार नाही का. मग केला वगैरे, फोन वगैरे केला त्यांना आणि त्यांना सांगितलं कोको आलाय नाही का, असं बर्ड आलंय का, आम्ही त्याला पकडलं. तर मग माझे काका त्यांना बर्ड्स पेट्स खूप आवडतात. सो मग त्याच्यानंतर माझी मम्मी बसली तिथं. मग आम्ही त्याला हॉलमध्ये, आमच्या इथं खाली जिथं आता हॉलमध्ये आहे मी तिथं, मग त्याला असं आणून ठेवलं. आणि त्याच्यानंतर मग तो थोडा चिव असं करून ओरडला. मग माझी मम्मी शॉक झालं, वा किती छान ओरडलं, किती छान बोलला नाही का, लाईक छान बोलला तो नाही का, चिव असं सॉफ्ट व्हॉइसमध्ये बोलला तो. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर आम्ही त्याला खाली नेलं, म्हणजे आजी जिथं असते तिथं त्याला नेलं आणि मग तिथं ठेवलं. मग आम्ही सगळे बोलतो, अरे हा वुडपेकर आहे, अरे हा येतो, अरे हा पक्षी नाही, यार येतं नाही, अरे हा बाहेरचं आहे, याला नाही ठेवायचं. सो असं सगळं बोलायला लागले सगळेजण नाही का. मग आम्ही आलो, मग त्याला सर्च केलं, एवढं सगळं सर्च केलं. तर ऑस्ट्रेलियन पॅरेट आहे, हे ते चालूच होतं म्हणजे तसं सगळं. ओके. सो त्याच्यानंतर काय झालं, मग त्याला वरती आणलं आम्ही लोकांनी. मग त्याला जेवायला वगैरे दिलं. त्याला बीटरूट दिलं आम्ही लोकांनी, फर्स्ट टाईम खायला मला चांगलंच आठवतं. बीटरूट दिलं त्याला. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती रिसर्च करायला लागलो, कसा आला, कुठून आला, कसं काय. सो तर मग असं सगळं आम्ही केलं. आणि मग आम्हाला एक सर्च केलं, एक गमतीदार गोष्ट भेटली. ती गमतीदार गोष्ट सांगते काय. सो ती गमतीदार गोष्टी होती. आम्ही जेव्हा सर्च केलं अबाउट व्हॉट इज अबाउट कोकाटेल बर्ड्स, मग एवढं सगळं मी त्याच्यावरती खूप माहिती काढली, जास्त करून मी काढलेली, कारण मला ना खूप आवडतं माहिती होतं. मला सगळे पेट्स खूप आवडतात. डॉग म्हणा, फिश, परत पॅरेट तर माझं फेवरेट आहे. आणि पॅरेट, मग हा असे बर्ड्स जे असतात ते मला खूप आवडतात. सो मग त्याच्यानंतर मग मी खूप सर्च वगैरे करत होते ना, की अरे हा पक्षी कोणता आहे. मग मी विचार केला आणि मग त्यानंतर मला कळालं की हा कोकाटेल बर्ड आहे अँड ही कॅन लिव्ह विदाउट अ पार्टनर. सो तो एवढी खुश झाली, अरे हा पार्टनरशिवाय राहू शकतो, अरे हा असं करू शकतो, अरे हा तसं करू शकतो. त्यामध्ये नाईस, छान झालं नाही का, हा पार्टनरशिवाय वगैरे राहू शकतो. सो आपण याला ठेवून घेऊया. तर घरामध्ये थोडं झालं, पप्पा नको बोलले, मम्मी पण नको बोलली, कारण करायचं खूप असतो, मला पण माहिती असतं, हेडेक असतं तो एक. सो मी सांगितलं करून याला ठेवायचं आपण, मी करायला वाटलं असं, मी नाही करते, माझ्या पप्पा करते, मम्मी करते. सो करतो आम्ही. आणि मग त्याच्यानंतर मग तो आला की फर्स्ट तो म्हणजे बाहेर फिरतो असा मोकळा. तुम्हाला त्याची व्हिडिओ आता पुढच्या ह्याच्यामध्ये दिसतीलच, आता मी पुढं हे करणार तर
त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तो असा बाहेर फिरतो वगैरे, बाहेर असा उडतो, मग परत हॅपी बर्थडे बोलतो. तो हॅपी बर्थडेचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार मी ह्याच्यात. सो हॅपी बर्थडे बोलतो अँड ही सेज स्टॅच्यू अँड ओव्हर. दॅट इज हिज, एवढा हुशार आहे तो तोच बोलतो असा स्टॅच्यू ओव्हर असं बोलतो तो. आणि मस्ती तो खूप करतो, तो खूप गाणं गातो तो. आणि तो अरे अरे ये क्या हुआ है, हां हे गाणं तो शिकलेला मधी पण त्याची प्रॅक्टिस तुटली, मग तो कम्प्लिटली विसरला ते. मग पण हॅपी बर्थडे ज्या लक्षात आहे तो मी तुम्हाला दाखवेन तो व्हिडिओ. आणि मग त्याच्यानंतर मस्ती बिस्ती खूप करतो, खूप मस्ती बिस्ती चालते त्याची. सो हो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पुढं. तुम्ही बघू शकता कोको कसं बघतोय. कोको इकडे ये, इकडे ये. हा आहे कोको आणि ही आहे कुकी. ही सर्वात जास्त घाबरते मला, माझ्याकडे कोणी येत नाही जास्त. कोको आधी यायचं पण आता कोको पण येत नाही. कोको इकडे ये. वर चाललाय तो त्याला इकडे बोलते तर तो वर गेला. सो आता तो येईल. हे तुम्ही पाहू शकता हळूहळू येतोय माझ्याकडे. कॅमेरा ऑन केलं तो येतच नाही माझ्याकडं. कोको हॅपी बर्थडे म्हणतो. काय बोलती कोको, काय बोलती? हॅपी बर्थडे टू यू. बोल ना. बोल ग बाळा. कोको बोल. बोल. हॅपी बर्थडे टू यू. अजून हॅपी बर्थडे टू यू. कोको स्टॅच्यू खेळायचं. बोल. कोको पकड 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 पकड. हे कोको इकडे इकडे माझ्याकडे. हॅपी बर्थडे टू यू. ए इकडे कोको. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. बोल. हॅपी बर्थडे टू यू. कोको स्टॅच्यू. कोको हमारा ती बोलत. कोको ओवर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर कोको. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे डिअर कोको. हॅपी कोको. पप्पा स्टॅच्यू नाही, कोको स्टॅच्यू. पप्पा कोको. पप्पा स्टॅच्यू. ये बाळा इकडे. ये माझ्याकडे. ये बरे. ये 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 शाळा भेटाय म्हणजे बसा लाड करा. आणि एवढं बोलून मी माझा हा व्लॉग इथेच एंड करते. आणि पुढचा व्लॉग बघा, माझी दिदी जी आहे ती ऑस्ट्रेलियावरनं येणार आहे उद्या. तर आणि तिचा बर्थडे पण आहे आणि ती ऑस्ट्रेलियाला गेली ती एकदम माझी दिदी. मी तुम्हाला उद्या इंट्रोड्यूस करून देते. सो त्या ब्लॉगमध्ये पुढच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे, कारण पार्टी बिर्टी सगळं मस्त आहे उद्या. तर तुम्हाला मजा येईल. आणि काही काही डान्स पण करणार ते पण बघून घ्या. मी छान नाचते मला ते पण कमेंटमध्ये